नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। शेतकरी मित्रांनो, आपण सूरज सूर्यवंशी यांचे पहिले पण व्हिडिओ केलेले आहेत, तर त्यांनी ऋग्वेद माती परीक्षण केंद्र नुकतंच त्यांनी चिखलहोळ येथे चालू केलेलं आहे। तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या आपल्या ह्याच्या बॉक्समध्ये दिसत आहे, खाली लाईन सुद्धा तुम्हाला पट्टी सुद्धा दिसत असेल। तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून कमी खर्चात कसं आपण म्हणजे माती परीक्षण केल्यामुळे काय फायदे होतात आणि काय गोष्टी तुम्ही किती खर्च वाचवू शकताय। 400 रुपयामध्ये तुम्ही हजारो रुपये तुम्ही वाचवू शकणार आहात। आज इथं आपण व्हिडिओ करणारच आहोत की माती परीक्षण बबन जाधव यांच्या प्लॉटमधून आपण माती सॅम्पलसाठी नेलेली होतीच, तर त्या मातीचा आज रिझल्ट आपण इथं घेऊन आलेलो आहोत। आपल्यासोबत बबन जाधव सुद्धा आहेत आणि सूरज सूर्यवंशी सर सुद्धा आहेत आणि जे शेतकरी इथलेच ह्याच गावचे ते शेतकरी सुद्धा आहेत आणि योगिता मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत। सर्वांना नमस्कार। नमस्कार सर, तुम्हाला मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतंय, तुम्ही ज्या प्लॉट मध्ये आपण व्हिडिओ केलेला होता तो प्लॉट आपला वेगळा होता आणि आता आपण ह्या प्लॉट मध्ये जिथे तुमची ऊस तोड चालू आहे त्या प्लॉट मध्ये आपण उभा आहोत। तर सर, त्या प्लॉट मधला तुम्ही ऊस तोडणी झाली, ते लागण होती लागणीसाठी तुमचा किती खर्च झाला होता सरासरी एक अंदाज? लागणीसाठी 20 ते 25 हजार झाला होता। मग आता खोडव्यासाठी तुमचा एक अंदाज काय आहे की खोडव्यासाठी तुमचा किती खर्च? तरी 20,000 रुपये जाणार। 20,000 हो 20,000 जाणार आरामशीर। कोणत्या NPK खतासाठी NPK खतासाठी 20,000 जाणार। म्हणजे आपलं त्यात शेणखत वगैरे असं दुसरं काही नाही, NPK नुसतं। ह्याच्यासाठी तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये खर्च पुन्हा एकदा वर्षासाठी येणार आहे, होय का? होय सर, तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पण आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही माती परीक्षण कधीच तुमच्या प्लॉट मधलं केलं नाही केलं, प्रथमच तुम्ही माती परीक्षण करून घेतले। तर सर, मी तुमच्याकडे वळते आता। माती परीक्षण बबन जाधव या शेतकऱ्यांनी प्रथमच माती परीक्षण करून घेतलंय आणि त्यांचा एक अंदाज आहे की त्यांचा खोडव्यासाठी आता जो होणारा खर्च आहे तर 20 ते 25 हजार रुपये होणार आहे। तर आता आम्ही पण अजून ऐकलेलं नाहीये, तर आम्हाला रिझल्ट पण ऐकायचा आहे सर। तर काय माती परीक्षण त्यांचं कसं आलेलं आहे ते आम्हाला दाखवा जरा। आपण आपल्या 6 घटकांचं माती परीक्षण करतोय, त्यामध्ये आपण NPK, pH, EC आणि OC याचं करत आहे। तर आपण आता बघूया की यांचं आपण माती परीक्षण आज केलेलं आहे, तर आपल्याला रिझल्ट काय आहे ते। तर आता नायट्रोजनचं आपल्याला रेंज असते आपली सामान्य 112 ते 236 किलो एकरी हवा असते, तर यांच्या रानामध्ये 84 किलो एकरी आहे। फॉस्फरस 9 ते 22 किलो पाहिजे, तर यांच्यामध्ये 16 म्हणजे चांगलं नायट्रोजन फॉस्फरस आहे। पोटॅशियमचं म्हणाल तर 52 ते 121 किलो पोटॅशियम पाहिजे आणि 102 आहे, ते पण चांगलं आहे। त्याचबरोबर pH आपल्याला न्यूट्रल म्हणजे 6.5 ते 7.5 ची आपली रेंज असते pH ची, तर यांचा 6.8 आहे, 6.8 म्हणजे चांगलं pH पण ओके आहे। इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणाल तर आपली रेंज आहे 0.8 ते 2, तर ह्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी 0.2 म्हणजे खूपच कमी आहे। आपल्याला संतुलित खतं देणं खूप गरजेचं असतं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर आपल्याला व्यवस्थित रेंजमध्ये ठेवायची असेल तर। आणि कार्बनचं म्हणाल तर आपली रेंज आहे 0.5 टू 0.75 आणि 0.94 म्हणजे कार्बन चांगला आहे तुमच्या रानातला, तुम्ही चांगलं व्यवस्थित शेती करताय म्हणजे कार्बनच्या दृष्टीने बघितलं तर। असा आपला हा तुमचा रिझल्ट आहे। सर, हा जो तुम्ही रिझल्ट सांगितलाय, मला तर वाटतं इतर ठिकाणी जी माती परीक्षण करतो तर अशा पद्धतीने तर तिथं माती परीक्षणाचा रिझल्ट आपल्याला भेटत नाहीये, फक्त ते नाही का ठराविकच गोष्टी सांगितल्या जातात। तर सर, तुम्ही जे सांगितलं ह्या अनुसार या शेतकऱ्यांना, बबन जाधव या शेतकऱ्यांना किती खर्च होईल? आता आपल्याला कसं आहे, बाकी ठिकाणी तुम्ही लॅबमध्ये कुठेही जर माती परीक्षण करत असाल, बेसिक वालं कोणते असेल तर ते तर तुम्हाला फक्त सांगितलं जातं की तुमच्यामध्ये किती आहे म्हणजे कोणते घटक किती प्रमाणात आहे एवढं सांगितलं जातं। तुम्हाला तुमचं पुढचं पीक कोणतं घेणार आहे त्यानुसार तुम्ही कोणती खतं वापरली पाहिजेत तुमच्या येणाऱ्या वर्षात येणाऱ्या सीझनसाठी, तर ते कुठेही सांगितलं जात नाही। तर आपण रिपोर्टमध्येच ती देतोय की शेतकऱ्यांना कोणती खतं कधी आणि कशी वापरायची। तर आता यामध्ये आपल्याला NPK साठी आपण 4 प्रकारचे कॉम्बिनेशन देतोय की 4 प्रकारचे कॉम्बिनेशन आहे, ज्यामध्ये तुम्हाला जी अवेलेबल खतं असतील तुमच्या जवळ कुठे कृषी सेवा केंद्रामध्ये त्यातले तुम्ही कोणतंही एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि ती खतं तुम्ही द्यायची आहेत। आता आपल्याला एक आपण यामध्ये बघू, तर आपल्याला इथं आता यांच्या रानासाठी 1 एकरासाठी युरिया 163 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो आणि MOP 80 किलो, तर हे आपण रिकमेंडेशन दिलेलं, तर हे एवढं खत पूर्ण वर्षासाठी वापरायचं आहे आणि एवढं खूप कमी आहे खत हे, फक्त एवढं 1 वर्षासाठी वापरायचं। बरोबर। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकताय ना, व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, कारण का
एवढ्या कमी ह्याच्यात तुम्हाला वाटेल की हा हे काहीतरीच सांगतात, असं काही नाहीये. सर रिझल्ट घेऊन हातात उभे आहेत, तर त्या माती परीक्षण त्यांनी केलेलं आहे. खरंच तुम्हाला हा भरपूर फायद्याचा व्हिडिओ आहे. लक्षपूर्वक लक्ष देऊन ऐका. सर मला तर वाटतं तुम्ही हे 3च खतं सांगितलेले. शेतकरी सर तुम्हाला पटतंय का हे? पटतंय. तुम्ही याच्या आधी पण कधी केलेलं नाही, एवढा खर्च ते कमी सांगतात. कमी बघा खर्चात NPK एवढे- तीनच सांगितलेत त्यांनी. मग त्याच्यासाठी किती खर्च होईल तुमच्या अंदाजे? त्याच्यासाठी 5,000 रुपये खर्च होईल. माझे नाही म्हटलं तर 15,000 वाचतील. बरोबर. 5,000 रुपये खर्च होणार 5,000 आहे रुपये फक्त. NPK साठी खर्च होईल. आश्चर्यजनक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. बघा तुम्ही, इथं आम्ही कोणता म्हणजे असा फेक व्हिडिओ वगैरे नाहीये. डायरेक्टली आम्ही बबन जाधव वांजुळी येथील आहे, तर त्यांच्या प्लॉटमध्येच आपण हा व्हिडिओ करतोय. तर बबन जाधव यांनी प्रथमच माती परीक्षण करून घेतलेलं आहे. तर त्यांनी जो खर्च सांगितलेला आहे, लागणीसाठी होणारा खर्च आणि खोडव्यासाठी ते 20,000 ते 25,000 रुपये त्यांचा खर्च होणार होता. पण जे आता माती परीक्षणानंतर सुरेश सूर्यवंशी यांनी ऋग्वेद माती परीक्षण केंद्र जे चालू केलेलं आहे, तर तिथे त्यांनी माती परीक्षण करून त्यांना फक्त 5,000 रुपयाची खतं त्यांना सांगितलेली आहेत. तर 5,000 रुपये कुठे आणि 20,000 ते 25,000 रुपये कुठे, हे तर मला वेगळं शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. तुम्ही हुशार आहातच आणि राहणार. कारण का कसं आहे माहिती आहे का, तुम्ही व्हिडिओ बघणार आहे, तुमची इच्छा आहे. शेवटी इतर शेतकऱ्यांचे सुद्धा आम्हाला पहिला व्हिडिओ जे झाले, दोन तीन व्हिडिओ झालेले आहेत सुरेश सूर्यवंशी सरांचे, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे सुद्धा आम्हाला फोन आलेले आहेत. तर सर्व शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छिते मी की शेतकरी मित्रांनो, जे सुरेश सूर्यवंशी सर आहेत तर ते जॉब करतात. तर जॉब करत असून त्यांचा जी शेतीच्या दृष्टीने जे त्यांचा ही आहे की शेतकरी मित्रांनी आपल्या सक्सेस झालं पाहिजे, तो उद्देश त्यांनी कुठेही हरवला नाहीये. ते स्वतः एका शेतकऱ्याची चिरंजीव असून त्यांनी ते कुठेही मिस केलेलं नाहीये की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतीसाठी शेतकरी आपला कसा पुढे नेता येईल, तो दृष्टिकोन कधी त्यांनी सोडलेला नाहीये. म्हणून ते जॉब करत असून सुद्धा त्यांनी हे सगळा अभ्यास करून आणि आत्ता माती परीक्षणासाठी ते उतरले आहेत. तर त्यांना आठवड्यातून फक्त 1 दिवस सुट्टी असते, फक्त सोमवारी त्यांना सुट्टी असते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्यांना जो त्यांचा नंबर आहे तो व्हॉट्सॲप नंबर आहे, तर व्हॉट्सॲप नंबर तुम्ही फक्त व्हॉट्सॲप करायचा आहे. जे काय तुमचं असेल तर ते तुम्ही मेसेज करू शकता. पण सुरेश सूर्यवंशी सर तुम्हाला प्रत्येक सोमवारी त्यांना जसा वेळ मिळेल तुम्हाला ते नक्की कॉन्टॅक्ट करतील. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकताय आणि माती परीक्षणासाठी जे वेगवेगळे व्हिडिओ झालेले आहेत तर तुम्ही नक्की बघा. माती परीक्षणासाठी माती कशी घ्यायची, काय करायचंय, हे तर सर्वच व्हिडिओ आहेत सर. बरोबर, आपण टाकले. पण सर एक राहिलेलं आहे त्याच्यात की माती जी आपण काढून नेली होती सर, ते तसेच न्यायची नाहीये हे मला तुम्ही नंतर सांगितलं. सॉरी बरं का, तिथे माझं चुकलं. पण सर ते माती काढून ते शेतकऱ्यांनी स्वतः सुकवायची आहे. आता माती आपण मागच्या वेळी सॅम्पल नमुना घेतला होता यांच्या शेतातला, तर तो आपण नमुना घेतल्यानंतर त्याला आपण सावलीमध्ये सुकवलेला आहे. सुकवल्यानंतर त्यातलं काळी कचरा असेल किंवा दगड वगैरे जे काय असतील ते सगळे बाजूला केलेले होते आणि ती सुकून झाल्यानंतर आपण ती माती पूर्ण बारीक केलेली होती. जे आपण माती सावलीलाच सुकवायची आहे हे डिटेलली अगदी सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. कारण का शेतकरी प्रथमच ह्या क्षेत्रात येत आहेत सर. जसं तुम्ही आलाय तसं शेतकरी सुद्धा प्रथमच येतात. आपण प्रथम बबन जाधव सरांना ह्याच्यात आणलेलं आहे. तर इतर शेतकरी जे त्यांच्याच गावातले हे शेतकरी आहेत. सर तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? बाळकृष्ण जगन्नाथ मगर. तर मगर सर आहेत. तर मगर सरांनी सुद्धा इथं ऐकलं, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढा खर्च कमी येतोय म्हटल्यानंतर. त्यामुळे ते पण उत्साहाने ऐकण्यासाठी इथे उभे राहिलेले आहेत. सर तुम्हाला काय वाटतंय की ऊसासाठी किती खर्च होतो? ठेवला तर खोडव्याला सुद्धा 20-25 हजार रुपये येतो. मग कधी मातीतलं कधी असं केलं होतं का की मातीला खरंच कोणत्या खताची गरज आहे किंवा कोणत्या खताची नाहीये असं न बघता तुम्ही जी प्रत्येक वर्षी घालताय 12-24 12-24 काय अशी आकडेवार आहेच ती काही शेतकऱ्यांना सुटलेली नाहीच आहे. पण जर तुम्हाला ही सुरेश सूर्यवंशी सर जर तुम्हाला 20-25 हजार रुपये जिथे खर्च होणार आहेत तिथे 5,000 रुपये मध्ये तुम्हाला ते सांगतायत की एवढीच खतं घाला, तेवढी जर वापरून तुमचं जर पीक चांगलं आलं तर काय शेतकऱ्यांना तुम्ही संदेश काय द्याल शेतकऱ्यांना? ते उत्तम आहे. शेतकऱ्याला काय जेवढे पैसे बचवता येतील ते चांगलं आहे ना. शेतकऱ्यांनी बी आपले माती परीक्षण करून आपली शेती व्यवस्थित करावी आपली. बबन जाधव सर, मला तुम्हाला प्रश्न खरंच अजून असं विचारायचंय की सर तुम्ही हा जो आकडा ऐकलेला आहे मला तर वाटतं तुमच्यासाठी आश्चर्यजनक असेल. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल सर?
इतर शेतकऱ्यांना काय माती परीक्षण करून आपली बचत करावी, शेतकऱ्याने माती परीक्षण करावी आपली. जाधव सर पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये येत आहे, त्यामुळे थोडेसे नर्वस झालेले आहेत. त्यांनी आम्हाला घरामध्ये म्हणजे आधी आमचं बोलणं झालेलं आहे, तर त्यावेळेला आम्हाला जाधव सरांनी सांगितलं की सुरेश सूर्यवंशी सरांसोबत त्यांचं बोलणं चालू होतं. तर त्यावेळेला ते बोलले, लगेच त्यांनी सांगितलं की सूर्यवंशी सर, माझ्या प्रत्येक प्लॉटमधला माती परीक्षण करायचं आहे, कारण का शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सूर्यवंशी सरांनी वेळेवरती, अगदी वेळेवरती त्यांनी ही केंद्र चालू केलेलं आहे, कारण का सगळीकडे आता ऊसतोड चालू झालेली आहे. ऊस तोडणीनंतर हाच वेळ तुमच्याकडे आहे की तुम्ही माती परीक्षणासाठी घेऊन जाऊ शकताय, कारण का 1 महिना आधी खत घातलेली न प्लॉट पाहिजे. त्यामुळे तुम्हाला खरंच एवढी संधी छान आलेली आहे ना तुमच्यासाठी. आणि तुम्हाला खर्च काय आहे, 400 रुपये फक्त द्यायचे आहेत आणि तुमचे हजारो रुपये तुम्हाला वाचवायचे आहेत तिथे. नक्कीच शेतकऱ्यांसाठी खरंच सर तुम्ही आनंदाची बातमी दिलेली आहे. आणि जसं जाधव सरांनी सांगितलं की त्यांनी अलग अलग प्लॉट मधले की मी काय काय करणार आहे, तर त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी एक लक्ष द्यायचं. जाधव सरांसोबत झालं, पण ते बोललं, ते म्हटले असं प्लॉटमध्ये घेऊन येणार, पण त्यांना एका प्लॉटमध्ये ऊस लावायचं आहे, एकामध्ये आलं लावायचं. तर सॅम्पलसाठी माती घेऊन येताना सरांना मी सांगितलं वेगवेगळ्या बॅगमध्ये, वेगवेगळ्या प्लॉटमध्ये. तर त्या प्लॉटमध्ये तुम्ही काय करणार आहात, आलं करणार आहे, ऊस करणार आहे, तर त्यानुसार तुम्ही ते एक चिट लिहून त्या ह्याच्यावरती लावली पाहिजे, बॅगवरती तुमचं नाव, तुमचं गावाचा पूर्ण पत्ता त्याच्यावरती असला पाहिजे आणि तुम्ही कोणतं पीक घेणार आहे, तरच सूर्यवंशी सर तुम्हाला योग्य ते रिझल्ट सांगतील. असं होणे की तुमच्याकडून एखादी चूक झाली आणि पुन्हा तुम्ही ब्लेम नाही करू शकत. सूर्यवंशी सरांना तुम्ही म्हणू नाही शकत की सर तुमचा हा रिझल्ट नाही आलेला. तुमच्याकडून पण चूक नाही झाली पाहिजे. सर्व शेतकरी मित्रांनी ह्याची लक्ष द्यायचं ह्या गोष्टीकडे. सर तुम्हाला अजून काय वाटतंय का, काय शेतकरी? बरोबर. अजून एक मला सांगावंसं वाटतंय की आता आपण सध्या हे वीकली म्हणजे आठवड्याला सोमवारी आपण टेस्ट करून देतोय, पण त्याचबरोबर जर एखाद्या गावामध्ये जर आपल्याला 10, 15, 20 सॅम्पल जर एकत्र भेटत असतील, तर आपण त्या गावामध्ये स्वतः जाऊन तिथंच आपण त्याच वेळी आपण टेस्ट करून देणार आहे त्यांना, त्यांच्याशी बोलून वगैरे त्यांना सगळं आपण सल्ला वगैरे पण देणार आहे त्याच वेळी. तर जर कोणी असेल तर तसं आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे की 94 23 45 51 29 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती तुम्ही व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज करू शकता आणि त्यावरती आपण मग पुढं तुमचं माती परीक्षण करून देऊ शकतो. बाकी पण आपले व्हिडिओ आहेत, नमुना कसा काढायचा किंवा माती परीक्षण कसं करायचं काय, ह्याचे आपण सगळे व्हिडिओ सोडलेले, त्यामध्ये बघून तुम्ही नमुना वगैरे कलेक्ट करू शकता आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर्व शेतकरी मित्रांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते मी की सूर्यवंशी सरांनी जसं सांगितलं की तुमच्या गावामध्ये जर तुम्ही 15 ते 20 जणांचा जर तुम्ही ग्रुप केला, तर त्या ग्रुपसाठी सुद्धा तुम्ही माती परीक्षणासाठी जी काढणार आहात ती माती काढून सुकवल्यानंतर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. म्हणजे माती परीक्षण डायरेक्टली ते तुमच्या गावात येऊन तिथेच तुम्हाला लगेच माती परीक्षण करून तुमचा जी काय आहे तो रिझल्ट तिथेच सांगणार आहेत आणि तुम्ही काय वापरलं पाहिजे हे सुद्धा सूर्यवंशी सर आपल्याला तिथेच सांगणार आहेत. तर त्यावेळेला सुद्धा नक्की म्हणजे सूर्यवंशी सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. मला तर वाटतं सर्व शेतकरी मित्रांना ह्या संधीचा लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं, घेतला पाहिजे. कारण का जसं की नाही का प्लॉट मोकळे नसतात, पण आता योग्य ती वेळ आहे की ऊसतोड चालू आहे, प्लॉट मोकळे होत आहेत आणि ह्या संधीचा लाभ खत वगैरे घातलेलं नाही, त्यामुळे योग्य वेळ आहे ही. तर सर्व शेतकरी मित्रांना पुन्हा एकदा मी सांगते की नक्की तुम्ही माती परीक्षणासाठी सूर्यवंशी सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ऋग्वेद माती परीक्षण केंद्र चिखलहोळ येथे. ओके, धन्यवाद सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली. मी खरंच खूप वर्ष झालं मी स्मार्ट शेतकरी या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ करते. अनेक खतांचे वगैरे पण मी व्हिडिओ केले, पण शेतकऱ्यांसाठी एवढा पण बिझनेस म्हणून शेती आता करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर एवढा मोठा पण फायदा फक्त माती परीक्षण करून एवढा मोठा फायदा होऊ शकतो हे प्रथमच मी व्हिडिओ करते. सर मला खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणावंसं वाटतंय सर, कारण का खरंच ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जी की शेतकरी आपण म्हणतो की शेतकरी शेती करून खचत चाललेला आहे, जे रोजगारी आहेत ते फार्मात आलेले आहेत असं नसून जर तुम्ही माती परीक्षण केलं तर तुम्ही स्वतः नक्कीच फायदा कमवू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद.